विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीनं ईव्हीएमवर आरोप केले आणि यावर निवडणूक आयोगानं वेळोवेळी स्पष्टीकरणही दिलं। पण आता महाविकास आघाडीच्या एका बड्या नेत्याने ईव्हीएम गडबडीचा फॉर्म्युला समोर आणलाय। काय आहे हा दावा आणि महाविकास आघाडी ईव्हीएम विरोधात पुढचं काय पाऊल उचलणार आहे पाहूयात। अजित पवारांचा 20,000 मतांनी पराभव। अजितदादा सुद्धा या मतदारसंघामध्ये 20,000 मतांनी पराभव। महायुतीचे केवळ 110 आमदार। सगळी मिळून संख्या त्यांची 107 आहे आणि 2-3 अपक्ष आहेत, अशी 110 फक्त संख्या। जानकरांचा दावा, चर्चा पुन्हा। विधानसभा निवडणूक होऊन महिना उलटला तरीही अजून ईव्हीएम वरचे आरोप काही थांबेना। विधानसभा निवडणुकीत 150 मतदारसंघात गडबड झाल्याचा दावा शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकरांनी केलाय। इतक्यावरच जानकर थांबले नाही तर अजित पवारांचा 20,000 मतांनी पराभव झालाय असाही दावा उत्तम जानकरांनी केलाय। त्यांनी नेमके कोणते दावे केलेत बघूया। दावा क्रमांक 1, जवळपास 150 मतदारसंघांमध्ये गडबड। त्यामध्ये जवळजवळ 150 मतदारसंघामध्ये यांनी गडबडी केलेल्या आहेत। यांचे मतदारसंघ किती आलेले आहेत पूर्ण सखोल माहिती काढल्यानंतर। दावा क्रमांक 2, अजित पवार 20,000 मतांनी पराभूत। अजितदादा सुद्धा या मतदारसंघामध्ये 20,000 मतांनी पराभूत। जवळजवळ अजितदादांनी त्यामध्ये 1,80,000 जी मतं पडलेली आहेत त्यापैकी 1/3 म्हणजे 82 असं प्रोपोर्शन तिथं सुद्धा लावलेलं होतं। त्यामुळं योगेंद्र दादांची मतं 80,000 अधिक 7 अशी 41 आहेत आणि त्यांच्यामधली 81 मधली त्या ठिकाणी 60 वजा होतात, 21 वरती अजितदादा सुद्धा। दावा क्रमांक 3, महायुतीचे 110 आमदार जिंकून आले। अजितदादाजी फक्त 12 आमदार या ठिकाणी या राज्यामध्ये निवडून आलेले आहेत। त्यानंतर एकनाथ शिंदेचे फक्त 18 आमदार निवडून आलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे 77 आमदार। अशी मिळून सगळी मिळून संख्या त्यांची 107 आहे आणि 2-3 अपक्ष आहेत, अशी 110 फक्त संख्या। दावा क्रमांक 4, जयकुमार गोरेंनी 30,000 मतं चोरली। जयकुमार गोरेच्या बाबतीमध्ये सुद्धा 1/5 असं प्रोपोर्शन त्या ठिकाणी लावण्यात आलं। जयकुमार गोरेला मतं आहेत 1,48,000 आणि त्या ठिकाणी गार्गेना मतं आहेत 1,03,000। तर त्या ठिकाणी त्यांची सुद्धा 30,000 मतं ही ह्यांना म्हणजे गार्गेंची त्यांनी चोरली। त्यामुळे ती जर वजा केली त्यामधून तर गार्गे 1,33,000 वरती येतात आणि जयकुमार गोरे 1,33,000 वरती येतात। ते 10,000 मतांनी तिथे सुद्धा 13,000 मतांनी हे झालेलं आहे आणि प्रत्येक मतदारसंघ वाईज मी काढलेला। उत्तम जानकर हे शरद पवार गटाकडून माळशिरसमधनं जिंकून आलेले आमदार। सातत्यानं ईव्हीएम विरोधात उत्तम जानकर भूमिका घेत आहेत। आता उत्तम जानकरांनी दावा करताना नेमकं कोणतं गणित लावलंय तेही बघूया। महायुतीनं प्रत्येक विजयी मतदारसंघात 1/3 प्रपोर्शन लावलं होतं, म्हणजे अजित पवारांना 1,80,000 मतं मिळाली। त्यातली 1/3 म्हणजे 60,000 मतं योगेंद्र पवारांना पडली। पण अजित पवारांनी ती मतं गडबड करून चोरली, याचा अर्थ योगेंद्र पवारांना 80,000 नव्हे तर 1,40,000 मतं आणि अजित पवारांना 1,20,000 मतं मिळाली आणि 20,000 मतांनी पराभव झाल्याचा दावा उत्तम जानकरांनी केला। उत्तम जानकरांच्या या फॉर्म्युल्यानुसार आता शरद पवारांचे राष्ट्रवादी निवडणूक आयोगातही तक्रार देणार आहे। आता पवार साहेबांची भेट झाली दिल्लीमध्ये। राहुल गांधी, पवार साहेब आणि आम्ही सगळे मिळून त्या ठिकाणी निवडणूक आयोगाची भेट घेणार आहोत, त्यांना हे दाखवणार आहोत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हातापाया पडून आम्ही तुम्हाला विनंती करतो की व्हीव्हीपॅट मधली चिठ्ठी आमच्या हातामध्ये आली पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ती घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही। निवडणूक आयोग हा हिने नेमलेल्या शिपायासारखं काम करतो त्या ठिकाणी आणि सुप्रीम कोर्ट सुद्धा अतिशय बेदरलेल्या आणि दबलेल्या अवस्थेमध्ये। परंतु ह्या सगळ्यांना या सगळ्यावरती कुणी ना कुणीतरी लढाई केली पाहिजे, मात केली पाहिजे आणि ही लढाई आम्ही लढणार आहोत। कोणत्याही परिस्थितीमध्ये हे लोकमताचं नसलेलं सरकार हे 4 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला जमीनदोस्त झालेलं दिसेल, अशा पद्धतीची व्यूहरचना आम्ही केली। महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व विजयानंतर महाविकास आघाडीनं ईव्हीएमवर शंका घेतली। काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार गटानं अनेक सवाल उपस्थित केले। निवडणूक आयोगानं वेळोवेळी शंकांचं निरसन केलं, पण महाविकास आघाडी मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहे। आता शरद पवार गट कायदेशीर लढाई लढण्याच्या तयारीत आहे। जानकर म्हणतात तसं 4 महिन्यात सरकार जमीनदोस्त होणार का की 5 वर्ष महायुतीचीच सत्ता अबाधित राहणार हे पाहावं लागेल।
ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.